बाप्पा आपल्या घरी येतो तो आपल्या रूपातच पाहिजे. पण आले लोकांना ते फॅशन झाली, सगळं स्टाईल झाली, त्यामुळे कसे पण सांगतात. आपण जेव्हा गणपती बाप्पा घरी आणतो तेव्हा त्याच्या मागे अनेक महिन्यांची मेहनत असते. ही मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण तीच त्यांची खरी कहाणी जाणून घेऊया. चला. मी जवळजवळ 40-45 वर्ष झाले असतील. त्यावेळी मी डायरेक्ट तिकडे खाडीमध्ये जाऊन त्या चिखल आणून घरी गणपती स्वतः बनवत 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 बसलो होतो. तो वेडावाकडा व्हायचा, पुन्हा मी टाकून द्यायचा पाण्यात, पुन्हा तिकडून चिखल आणायला जायचा एकटाच, पुन्हा ते आणून परत घरी काय ट्राय करायला स्वतःच. असं करून करून मला साधारण आकार आला. मग मी केलेलं काम माझे असे 1-2 मित्र, त्यातले एक कलाकार, ते बोलले थांब तुला आणखीन आयडिया देतो. त्यांच्या आयडियाने मी आणखीन ते मला जमत गेलं काम. मग अशा वेळी मी एक मूर्ती बनवली आणि माझ्या स्वतःच्या घरी मांडली. आपण इतर वेळी देवळात जातो वर्षभर, पण त्यावेळी देवळात जायची गरज, बाप्पाच आपल्या घरी येऊन बसतो. मग तो बाप्पासारखा बाप्पा आपल्या समोर दिसला पाहिजे, त्या रूपातच, पण मातीचे खरे पाहिजे, पूर्वीची परंपराच जपायला पाहिजे. पण ज्याला काहीच नसेल का करतायत तर त्याने ह्या कलेत घुसावं. या बाप्पाच्या कृपेने त्यांना धंदा पाणी होऊ शकते आणि याला डिमांड आहे म्हणजे, आणि दरवर्षी बाप्पांचं काम असतं. जवळजवळ 200 वर्षापूर्वीच्या या वड्यात गजकाका गेली कित्येक वर्ष अव्याहतपणे मूर्ती घडवण्याची सेवा करतात. अर्थात यात अनेक अडथळ्यांना त्यांना सामोरं जावं लागतं, पण बाप्पासाठी सगळं चालतं असं म्हणत गजाकाका गोड हसून वेळ मारून नेतात. कधी कधी बारीक सारीक प्रॉब्लेम होतात, कधी मटेरियल आणायला पैसे नसतात, तर आम्हाला कुठून तरी निर्माण होतात. जुना वाडा हा 200 वर्ष व्हायला आली या वाड्याला, तर ते देवाच्या कृपेने आम्हाला भेटते ना, ते पण मालक देता येत नाही, तर त्यामुळे आम्ही चालू ठेवलं. याच्या पुढं काय सांगू शकत नाही. बाप्पाला घडवणाऱ्या या हातांची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आपली परंपरा आपणच जपूयात, वाढवूयात.